आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे 17 नोव्हेंबर आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत। ही निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर त्यांच्या नावानं लढतो, कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली, महाराष्ट्राचं रक्षण, मुंबईचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान, अभिमान, हे सगळं गेल्या 2.5 वर्षामध्ये संकटात आलं। महाराष्ट्रावर गुजरातनं ज्या पद्धतीनं आक्रमण केलं आणि आमचे राज्यकर्ते सध्याचे किंवा त्यांच्या कुटुंबातले काही लोक, लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा। शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद। हे गुजरातच्या नवनिर्माणाला लागलेले आहेत किंवा गुजरातची लाचारी करतायत, दिल्लीची लाचारी करतायत, हा विचार बाळासाहेब ठाकरेंचा नव्हता किंवा नाही। बाळासाहेबांनी आम्हाला पाठीचा कणा दिला, ताठ। बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं, बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवलं, बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं, एक वेळ लढला नाहीस तरी चालेल, पण स्वतःला विकू नकोस। या सगळ्या भूमिकांची आज आम्हाला आठवण येते आणि आम्ही लोकांना, जनतेमध्ये जाऊन बाळासाहेबांचा हा विचार देत आहोत। आम्हाला खात्री आहे यावेळेची जी निवडणूक आहे विधानसभेची, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका, त्यांचा विचार, त्यांचे महाराष्ट्रावर, मराठी माणसावर असलेले ऋण हे केंद्रस्थानी ठेवून लढल्या जात आहेत। आणि आम्ही सगळेच, मग काल प्रियंका गांधींनी शिवसेना प्रमुखांचा एक संदर्भ दिला, शरद पवार साहेब आहेत आणि उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे एक विचार घेऊन, बाळासाहेबांच्या विचाराची मशाल घेऊन पुढे निघालेलो आहोत। आणि आजचा दिवस हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मरण करण्याचे दिवस आहे। अर्थात आम्ही रोजच स्मरण करतो, पण आज विशेष महत्त्व आहे। काल दहिसरच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लांगुल चालन करून जर वोट जिहाद करणार असाल तर आम्ही धर्मयुद्ध करू। आता ही आपली अस्तित्वाची निवडणूक आहे, वोट जिहाद करणाऱ्यांना उत्तर द्या, धर्मयुद्ध। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आमच्यासाठी आहे। ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, कारण त्यांचं अस्तित्व गेल्या 2.5 वर्षात देवेंद्रजींचं अस्तित्व पूर्णपणे संपवलेलं आहे। आणि ही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे आणि या राज्यामध्ये सगळं सुरळीत चाललेलं असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बगलबच्च्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे, म्हणून जात, धर्म, हिंदू मुसलमान, वोट जिहाद वगैरे वगैरे विषय त्याने आणलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीवरती युद्ध पुकारायला पाहिजे होतं। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्याच्यावर युद्ध पुकारायला पाहिजे। महाराष्ट्रातून जो उद्योग गुजरातला त्यांचेच नेते पळवून नेत आहेत आणि आमच्या तरुणांचा रोजगार हिरावून घेतला जातो आहे, त्याच्यावरती युद्ध पुकारायला पाहिजे। पण महागाईच्या विरुद्ध युद्ध पुकारायला पाहिजे। लसूण 500 रुपये किलो झाला आहे, कांदा 100 रुपये किलो झालेला आहे, असे अनेक विषय आहेत। त्याच्यावर न बोलता निवडणुका जिंकण्यासाठी हा जिहाद, तो जिहाद, तो जिहाद, खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या या नालायकपणाविरुद्धच महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेनं युद्ध पुकारलं आहे। त्याला तुम्ही जिहाद म्हणत असाल, आम्ही युद्ध पुकारलं आहे म्हणतो। आणि आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्या या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटी आहेत भांगेची या तुळशी वृंदावनात,
ती ह्या वेळेला आम्ही उपटून टाकू. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या संस्कृतीची जी वाट लावलेली आहे ती या राज्याची जनता सहन करणार नाही. राऊत साहेब, आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोपाच्या सभा होत आहेत. एकूण आपण असं पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत शिवाजी पार्कचं महत्त्व आहे. प्रचाराच्या समारोपाच्या सभा या शिवाजी पार्कमध्ये झालेल्या आहेत. पण बहुधा पहिल्यांदाच असं घडतंय की शिवाजी पार्कवर प्रचाराच्या समारोपाची राजकीय पक्षांची सभा होत नाही. ह्याला जबाबदार जे कोणी आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी केलेली ही बेईमानी आहे. म्हणजे शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी झालेलं हे कारस्थान होतं. लक्षात घ्या, मी जे म्हणतोय किंवा उद्धव ठाकरे साहेब जे म्हणत आहेत की शिवसेनेला अडचणीत आणायचं, की शिवसेनेची कोंडी करायची आणि त्यासाठी सुपाऱ्या वाजवायच्या, सुपाऱ्या घ्यायच्या, हे या राज्यातलं एक राजकारण वाढलेलं आहे. शिवतीर्थात आज खरं म्हणजे 17 नोव्हेंबर बाळासाहेबांचा, आमच्या शिवसेना प्रमुखांचा स्मृतिदिन आहे. आज संध्याकाळपर्यंत तिथे हजारो लाखो लोक येतील. त्याच्यामुळे त्या परंपरेनुसार आम्हाला ही परवानगी सभेसाठी मिळायला पाहिजे होती. पण आम्हाला मिळू नये म्हणून दुसरं कोणीतरी एक दिवस आधी कागद दिला असं म्हणतात आणि शिवसेनेला शिवतीर्थावर सभा घेण्यापासून रोखण्यात आलं. याला तुम्ही काय म्हणू शकता? याला तुम्ही जळफळाट जो शब्द असतो किंवा एक विकृती हा एक शब्द असतो मराठीमध्ये, तेच म्हणावं लागेल ना. बरं, तुम्ही सभा घेत नाही आहे स्वतः आणि आम्हाला घेऊ देत नाही. हे भारतीय जनता पक्षाचं किंवा गुजरात राज्याचं हे महाराष्ट्राविरुद्ध कारस्थान आहे. मी वारंवार म्हणतोय, हे गुजराती कारस्थान आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेलं. राऊत साहेब, आणखी एक विषय आहे की अजित पवार बारामतीकरांना असं म्हणाले, मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पवारांनंतर मीच तुमचा वाली आहे. हे ते कसं काय ठरवू शकतात? जग कोणाशी अडत नाही बरं का. रामकृष्णही आले गेले, त्यांच्या विना नाही अडले, असं एक ओळ आहे. कोणापासून काही अडत नाही. शरद पवार साहेब असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, याने एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्वतःची उभी केली. आणि त्यांच्यानंतर कोण बरं का, हा प्रश्न उपस्थित झाला. तरी ह्या सगळ्यांनंतर नक्कीच या नेत्यांशी बेईमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही. कुणी असेल, कोणत्याही पक्षाचा नेता असेल, त्या नेत्याशी बेईमानी करणारा त्यांचा वारस किंवा मीच त्यांच्यानंतर, हे कसं काय होऊ शकेल? असं होऊ शकत नाही. शरद पवारांची लेगसी फार मोठी आहे आणि ती आज आहे आणि शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभणार आहे हे मला माहिती आहे. राऊत साहेब, आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे आणि शिंदे शिवसेनेनं सर्व पेपरमध्ये जाहिराती दिल्यात. त्यात त्यांनी प्रामुख्यानं बाळासाहेबांचं जे वाक्य बघा, यांच्या आयुष्यामध्ये मी कदापि शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बघा, ते बाळासाहेब असंही म्हणाले होते की मी कधीही दिल्लीची लाचारी करणार नाही, मी दिल्लीचे बूट चाटणार नाही. बरं, आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात, दिल्लीची मुजरेगिरी करतायत. हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधीपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नावर पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतुले असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, किंवा शरद पवार असतील, या सगळ्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबरोबर बाळासाहेबांनी आपले जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आणि महाराष्ट्रामध्ये एकोपा राहील याचा कायम त्यांनी एक काळजी घेतली. एकनाथ शिंदेना काय माहिती आहेत बाळासाहेब ठाकरे? त्यांनी कधी टेंबिनाकाच्या पलीकडे जग पाहिलं नाही. ते आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का? बोलिए आप बोलिए. आज जो है बाळासाहेब ठाकरे की स्मृति दिन है, 12 साल जो है बोलते हैं, क्या कुछ भावना? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी का स्मृति दिन. 12 साल बीत गए हैं. बाला साहेब हमसे सिर्फ शरीर से गए, उनका विचार हमारे साथ है. महाराष्ट्र में चुनाव चल रहा है और हमें पहली बार ऐसा लगता है बाला साहब के बाद कि ये लड़ाई जो है इस चुनाव के बाला साहब ठाकरे जी के विचारों के लिए लड़ाई हम लड़ रहे हैं. बाला साहब ने शिवसेना की स्थापना इसलिए की थी कि महाराष्ट्र धर्म की रक्षा,
यहाँ का जो मराठी मानूस है उनके स्वाभिमान की रक्षा हो, हमारे विचारों की रक्षा हो, हमारे जो न्याय और हक की बात बाला साहब ने की थी उनके ऊपर आज संकट आ रहा है। यहाँ से महाराष्ट्र का रोजगार, महाराष्ट्र का उद्योग सब कुछ छीन कर कोई लेके जा रहा है। ऐसे में अगर हमको याद आती है तो बाला साहब ठाकरे जी की याद आती है। हमारा स्वाभिमान अगर हमको बरकरार रखना है तो बाला साहब ठाकरे को हमको कभी नहीं भूलना है। इसलिए आज का दिन उन्हें याद करने का है, उनके विचारों को याद करने का है और हम जरूर उनका विचार लेकर चुनाव में लड़ रहे हैं। कर्नाटक के मुख्यमंत्री ने कल एक बयान दिया है कि मोदी जी बार बार आते हैं और झूठ बोलकर चले जाते हैं। अगर मोदी जी ने अपने बयानों का जो खुलासा कर दिया, उसे साबित कर दिया तो मैं जो है राजनीति छोड़ूंगा। इसके पहले भी उन्होंने देखिए, मोदी जी झूठ बोलते हैं, राजनीति में हमेशा झूठ बोलते हैं। जब से 2014 से अब तक मोदी जी ने सच क्या बोला है उसके ऊपर संशोधन करना चाहिए और किसी को PhD की डिग्री लेनी चाहिए कि मोदी जी कभी सच भी बोल सके हैं अपने इस कार्यकाल में। झूठ ही झूठ की बात मोदी जी ने की है, अमित शाह जी ने की है। फर्जी डिग्री से लेकर झूठे आश्वासनों तक सब कुछ झूठा है मोदी जी के बारे में। मणिपुर में फिर एक बार हमला हुआ है, 3 मंत्रियों के गए हैं, जबकि प्रधानमंत्री इन मुद्दों पर जो है आप बोलिए देवेंद्र फडणवीस को, जाइए वहाँ, यहाँ जिहाद की भाषा कर रहे हैं, जिहाद की राजनीति कर रहे हैं ना, वहाँ जाकर हिंदू जिहाद करिए। यहाँ महाराष्ट्र में चुनाव जीतने के बाद उनकी भाषा क्या है, पाकिस्तान पर तिरंगा लहराएंगे। अरे जाओ पहले मणिपुर में तिरंगा लहराइए, हिम्मत है तो। यहाँ क्या बात कर रहे हो? चले, थैंक यू। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुणे के एक विशेष इलाके से भारतीय जनता पार्टी को वोट आते हैं तो हम उसे वोट जिहाद नहीं कहते, तो हमारे पर इस तरीके के जो आरोप है वो क्यों लगाए जा रहे हैं? पवार साहब सच बोल रहे हैं। ये जो भाषा चल रही है बीजेपी की वोट जिहाद की, वो उनका हारने का डर है। जब बीजेपी को अपना हार दिखती है तो ये लव जिहाद, पाकिस्तान, हिंदू मुसलमान, हाँ, ये सब विषय चुनाव के प्रचार में आते हैं, चाहे मोदी जी हो या चाहे यहाँ देवेंद्र फडणवीस जी हो। पवार साहब ने ये सच कहा है कि एक एरिया से सभी वोट बीजेपी को मिलते हैं, तो क्या हम कहेंगे जिहाद है उनका? ये नहीं, लोकतंत्र है, सबको अधिकार है वोट देने का। जो अधिकृत वोटर है वो मन चाहे अपना वोट किसी को भी दे सकता है, चाहे हमको दे या चाहे और किसी को दे। हमारी ये भूमिका नहीं है कि ये वोट सब हमको ही मिलना चाहिए। हम कोशिश करेंगे कि वोट हमें मिलने चाहिए, हम उनको कन्विंस करेंगे। लेकिन अगर हमको किसी ने वोट नहीं दिए है तो हम उसके ऊपर कोई आरोप नहीं करेंगे कि आप ये जिहाद कर रहे हो, आप वो कर रहे हो। नहीं, ये बीजेपी की मानसिकता है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।